सध्या डोंबिवलीमध्ये आदरांजली चषक पाहिला तर दुसऱ्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण मागचे अनेक वर्ष भिवंडीमध्ये आमदार चषक पाहतो आणि भिवंडीची मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि भिवंडीचा शिवसेनेचा ढाणा वाघ म्हणजेच रुपेश दादा म्हात्रे आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय तर दादांचं आपण या मुरबाड नगरीमध्ये करूया मनापासून वेलकम. तर जाऊया मॅच कडे आणि तिथे सज्जद नरेशजी डोमे आणि त्याआधी सतीश शेळके. थँक्यू सो मच ओंकार. पुन्हा एकदा तत्पूर्वी मी इथे उपस्थित आहेत असे ज्ञानेश्वर दादा दळवे कल्याण डोंबिवलीचे खूप मोठे उद्योगपती आम्हाला ज्यांनी खऱ्या अर्थाने इथे सर्व खेळाडूंना सर्व क्रीडा रसिकांना पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर कोल्ड्रिंकची व्यवस्था केली असे ज्ञानेश्वर शेठ दळवी यांचं स्वागत करण्यासाठी मी धडाकेबाज मॅनेजमेंट कमिटीला आमंत्रित करतो आणि दादांना विनंती करतो की आमच्या आयोजकांकडून आपला सत्कार त्याचा स्वीकार करावा. योगेश अधिकारी सुदाम शिंगोळे त्याचबरोबर पांडुरंग गडगे त्याचबरोबर मयूर शेळके या सर्व आयोजकांना विनंती करतो की दादांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सतीश शिंगोळे दत्ताबाई शिंगोळे यांनाही विनंती करतो की धन्यवाद दादा. असंच प्रेम तुमचं आमच्यावर सदैव राहू द्या. आम्हा सर्व आयोजन कमिटीवर कायम ज्यांचं प्रेम आहे असे ज्ञानेश्वर शेठ दळवी मित्रांनो ते आमच्याच विभागातील भूमिपुत्र आहेत मुरबाड तालुक्याचे पारतळ्या गावचे परंतु त्यांनी डोंबिवली या ठिकाणी जाऊन स्वतःच्या नावाचा एक वेगळा दबदबा तयार केलाय असे ज्ञानेश्वर शेठ दळवी यांचा सत्कार मी दादांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर नुकताच उपस्थित राहिलेले गेली 5-6 वर्ष हा जो चषक खऱ्या अर्थाने यांच्या प्रेरणेने पुढे जातोय असे आम्हा सर्वांचे लाडके आमच्या सर्व तरुणांवर प्रेम करणारे भिवंडीचे लाडके आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचंही शुभागमन झालंय. सर्व आयोजन कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं शेर सातत्याने या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. आयोजकांचं भरपूर कौतुक केलेलं आहे आणि भिवंडी आणि परिसराचा कायापालट करण्यामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे सातत्याने भिवंडीला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार हे नेतृत्व सर्वसामान्यांचं आपलं नेतृत्व म्हणजे सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे आज मंचावरती उपस्थित आहेत. आमदार साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे चेअरमन आणि युवकांचे आशास्थान क्रिकेटला खूप मोठी चालना देणार एक उमद नेतृत्व अर्थात विकासदादा म्हात्रे यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. आता ते प्रस्थान ठेवतायत त्यांचे आम्ही ग्रामस्थ वडवली आणि धडाकेबाज स्पोर्ट्स वडवलीच्या वतीनं मनापासून आभार मानतो.
मनापासून अभिनंदन करतो. चला मॅच कडे जाऊ, जिथे पहिला डाव आता सुरू होतोय. धाव फलकावरती 16 धावा. संभाजीनगर विरुद्ध शिरगाव अशी लढत मैदानामध्ये आपण बघू शकतो. गणेश आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये सलामीची मैदानामध्ये दाखल झाली. गणेशनं अगदी सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून सुरुवात केली, त्यानंतरचे 2 खणखणीत चौकार आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 16 धावा त्याने टोलवलेल्या आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा आज मैदानामध्ये सुरू होते. खरं तर या स्पर्धेचं कौतुक अनेक मान्यवरांनी केलेलं आहे आणि सातत्याने हॅलो तर एक चांगला सामना, दुसऱ्या फेरीचा सामना मैदानामध्ये आपल्या समोर आहे. करत असताना शिरगाव संघ दुसरं षटक सुरू असताना 16 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो. स्वप्नील आहे स्ट्राईक एंडला, तर तुषारच्या हातामध्ये आहे चेंडू. मॅच सुरू आहे. आजचा दिवसही अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याबरोबरच आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा उसळी घेत होता, त्याला ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला टिपला झेल आणि पहिला फलंदाज होईल बाद. धक्का पहिला. एक गडी बाद धाव फलकावरती 16 धावा. शून्यावरती बाद होईल तो फलंदाज स्वप्नील. धावफलकावरती 16 धावा आहेत. दुसरं षटक सुरू असताना तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आपले सर्वांचे लाडके नेते आणि भिवंडी या खरं तर शहराला अगदी झपाट्यानं विकसित होणारी औद्योगिक नगरी म्हणून भिवंडीची ओळख आहे आणि ही ओळख निर्माण करून देण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका धोरणी दृष्टिकोन असणारे नेते म्हणजे आदरणीय आमदार रुपेश दादा म्हात्रे आज मंचावरती उपस्थित. तर जाऊ मैदानामध्ये जिथे वाईड चेंडूची घोषणा इथे होईल आणि धावफलक 1 ने पुढे सरसावेल. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. 47 वर्षांचा अव्याहतपणे सुरू असलेला प्रवास आजही सुरू आहे. 46 वर्षांपूर्वी लावलेलं रोपटं आज 47व्या वर्षामध्ये आपण पाहतोय वटवृक्ष होत असताना. स्क्वेअर कट, डीप कव्हर पॉइंट, क्षेत्ररक्षकाच्या पुढे येऊन चेंडू बाउन्स होतोय आणि सीमारेषे बाहेर जातोय. सुपर सॉनिक 4 धावा. निश्चित प्रकार हा रेशमी असा मुलायम फटका होता सीमारेषे बाहेर जाणारा आणि हा निश्चित कर्नाटकी कशीदा असावा. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. आतमध्ये आलेला हा चेंडू स्क्वेअर कट करायचा प्रयत्न पुन्हा इथं फसला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय तोपर्यंत 1 धाव धावफलकावरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना आपण बघतोय एक चांगली मॅच आहे. प्रथम फलंदाजी करत असताना संभाजीनगरच्या संघाला आपण बघणार आहोत आणि शिरगावचा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये आलेला आहे. टॉस या स्पर्धेमध्ये अत्यंत महत्वाचा घटक ठरतो आहे. तुम्ही पाहिलं होतं विश्वचषकामध्ये सगळे टॉस विराट कोहली हरला. भारत पहिल्या 2 मॅच टॉस हरल्यामुळेच भारताला कदाचित ते मॅच हराव्या लागल्या असं सगळ्या जाणकारांचं मत आहे. रोहित शर्मा त्यानंतरच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीज मध्ये 3ही मॅचेस जिंकला, टॉस जिंकला आणि त्याबरोबर भारताने 3ही मॅचेस जिंकलेल्या आहेत. खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं झहीर खानने एक ट्विट केलं होतं की त्याची चर्चा करू आपण. दरम्यान हा चेंडू आपण बघू शकतो अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता
आणि फलंदाजाचा प्रयत्न फसला. षटक संपेल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत धावा 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संभाजीनगर. तर झहीर खाननं ट्विट केलं की यापेक्षा अजून काही दुर्मिळ घटना क्रिकेटमध्ये असू शकते का, आणि त्याला वसीम जाफरनं रिप्लाय पण केला की वेस्ट इंडिज विरुद्धच्या सिरीज मध्ये झहीर खाननं गोलंदाजी केली होती आणि मी सुद्धा गोलंदाजी केली होती, तर तिथं 2 विकेट झहीर खाननं वसीम जाफरनं काढल्या होत्या आणि झहीर खाननं पण 2 विकेट काढल्या होत्या, परंतु 2 विकेट काढण्यासाठी तब्बल 119 धावा या झहीर खाननं खर्च केल्या होत्या आणि त्यापेक्षा वसीम जाफरनं कमी धावा खर्च केल्या होत्या. तर वसीम जाफरनं सांगितलं की ही गोष्ट तू बघ आणि मग सांग की याच्यापेक्षा काही दुर्मिळ असू शकतं का. खूप मजा येते अशा प्रकारचे सेलिब्रिटींचे ट्विट बघताना, त्याला रिट्विट बघताना, आणि क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टी सातत्याने बघायला मिळतात. विशेषतः वीरेंद्र सेहवागचे ट्विट तर प्रचंड चर्चेचा विषय बनतात. जाऊ मैदानामध्ये दुसऱ्या षटकाला, तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. धावफलक दाखवतो आहे 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धोकपणे येतोय, त्याला कुठे अडथळा होत नाही आणि धावा देखील धावफलकावरती जोडल्या जाणार नाहीत. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली आहे, कारण 22 धावा 11 धावांची सरासरी या पिच वरती सुद्धा चांगली ठरली जाऊ शकते. खर तर या पिच वरती बरेच सामने आम्ही असे बघितलेत की 84 धावांचा देखील पाठलाग झालेला आहे 5 षटकांमध्ये, आणि तिथे 48-49 धावांना देखील अडवण्यात आलेला आहे. यावेळेस फुलर लेनचा हा चेंडू, धावाची एक संधी. ओ यष्ट्या तर उद्ध्वस्त होत आहेत आणि फलंदाज होईल बाद. धक्का बसेल दुसरा संभाजीनगर संघाला. प्रसादला नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागेल. तर पंच या ठिकाणी काय कळवत आहेत, यस टाइम लिमिट आपण निश्चित केलंय. प्रत्येक संघाला 25 मिनिटाचा वेळ आहे. 25 मिनिटा, आता 4 षटकांची मॅच आहे, 20 मिनिटाचा वेळ आहे. तिसरं षटक मैदानामध्ये आपण बघतोय. डाव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू इनसाइड आउट खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर, तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरी धाव विलक्षण वेगानं, विद्युल्लतेचा वेग या दोन्ही फलंदाजांनी ठेवला होता. मराठीमध्ये एक सुंदर गीत आहे, सावळाची रंग तुझा अंगात खेळते वीज नाचरी. आणि खर तर हा भाग जो आहे आपल्या परिसरातला असाच काटक आहे. कोकण भाग, मावळ प्रांत हा अत्यंत काटक. ओहो, इथे बोट आकाशाकडे जातंय, फलंदाज होईल बाद. धक्का बसेल तो तिसरा. झेलबाद साठी रिव्ह्यू नाहीये हे लक्षात ठेवा. बंपर, बीमर नो बॉल आणि LBW रनआउट यासाठीच रिव्ह्यू दिला जातो. जेलबाद संविधान भारतीय लोकशाहीचे 4 प्रमुख स्तंभ आहेत. त्याच्यामध्ये न्यायपालिका हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि मीडिया असे 4 स्तंभ आहेत. न्यायपालिका आपण पाहतो, न्यायपालिकेमध्ये तुम्हाला तालुका न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागता येते. अखेर राष्ट्रपतींकडे देखील तुम्हाला जाता येतं. पण इथे नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये न्यायपालिका एकच आहे, ती म्हणजे अंपायर्स. तुम्हाला फार तर तिसऱ्या अंपायरकडे जाता येईल, त्यापेक्षा पुढचं न्यायालय इथे अस्तित्वात नाहीये. आज संविधान दिन आहे, अत्यंत महत्वाची घटना आहे, कारण भारतीय लोकशाही संघ राज्य
हॅलो 25 धावा, तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना यावेळेस हवेमध्ये चेंडू थोडा वेळ मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव केवळ फलंदाजाला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण असल्यानंतर चांगल्या फटक्यावरती सुद्धा धावा मिळत नाहीत आणि एका धावेबरोबर 26 धावा संभाजीनगर संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपणार आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती असतील त्या 26 धावा. अजून एक षटक अर्थात डावातलं शेवटचं षटक शिल्लक आहे. मंचावरती उपस्थित आणि तुम्ही बघाल इथे नेल्सन फिगर तुम्हाला दिसेल. 3.3 चेंडू मध्ये 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असा 3 आकडे आलेले आहेत आणि 3 आकडा आज लावला तर चालेल. वाईड चेंडू आहे. आता मला आकड्यांमधलं काही कळत नाही, नाहीतर माझ्यावरती विश्वास ठेवाल आणि परत माझ्याकडे याल. तुम्हीच सांगितलं होतं. संभाजीनगर धावसंख्या आहे 34 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना उजव्याच्या बाहेरचा चेंडू पहा. अप्पर कट खेळलेला आहे. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक पाठीमाग चेंडू सीमारेषे बाहेर फरार. 4 धावा. शेवटचं षटक सुरू असताना चौकार आणि षटकार मिळत आहे संभाजीनगरला. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस खेळला तो कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर आहे. 2 धावा इथे निश्चित मिळणार आहेत. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे 40 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावरती होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये आलेल्या आहेत आतापर्यंत 14 धावा. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. विजय आत्रे यांच्याकडून पारितोषिक. आता एकच चेंडू राहिलाय आणि तोही षटकार तर जाणार नाही, परंतु झेल होणार की नाही हे बघायचंय. तोही झाला नाही. नो मॅन्स लँड होतोय चेंडू. 2 धावा इथे अपेक्षित आहे आणि या चेंडूवरती 2 धावांबरोबरच धावफलक पुढे 42 कन्फर्म आहेत. मात्र फलंदाज क्रमांक 4 होईल बाद. या मंचकावर उपस्थित आहेत असे आपणा सर्वांचे लाडके नेते, भिवंडीचे लाडके आमदार सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचा शुभागमन झालाय. दादांचं स्वागत करणं हे सर्व आयोजन कमिटीचं आद्य कर्तव्य या नात्याने मी दादांना इथे आमंत्रित करतो की दादा आयोजकांच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्या वतीने आपला जो सन्मान होतो त्याचा आपण स्वीकार करा. मी दादांना इथे आमंत्रित करतो की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आणि ग्रामस्थांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते दादांचं जे आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. सर्व ग्रामस्थांना विनंती करतो मी आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करायचा आहे. आणि बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर आला. 1 धाव इथे मिळेल ती फलंदाज वैभवला. सचिनला धाव फलकावरती पुढे आपण पाहू शकतो स्कोअर 24 धावा. 24 लॉस ऑफ नो विकेट. मात्र 42 धावांचं आव्हान आहे आणि तुम्ही बघाल 15 चेंडू मध्ये फक्त 19 धावा हव्यात. इतकी सुंदर सुरुवात आहे. खर तर कमी धावांवरती लढायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की पाठलाग करणारा संघ सुद्धा टार्गेट सेट करून खेळत असतो. 42 धावा बनवायच्या. 10.50च्या सरासरीने धावायचं होतं तर 10-11 धावा काढायचं नियोजन असतं. परंतु इथे दोन्ही फलंदाज 10-11 धावांवरती बिलकुल समाधानी नाहीयेत. मला वाटतंय बाहेरची कड असावी आणि फलंदाज
बाद होतोय. यस, पहिला धक्का. आपण पाहिला फुलर लेनचा चेंडू होता उजव्याच्या बाहेर आणि सरळगाव संघाचे संघनायक, सरळगाव संघाचे संघनायक आपण संपर्क करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. खर तर एक चांगला चेंडू होता इथे कुणालचा आणि त्या चेंडूवरती बाहेरची कड घेतली, हलकीशी कड होती. यष्टी रक्षकाने कोणती चूक केली नाही. पहिला धक्का इथे बसतोय 24 धावसंख्येवरती दुसऱ्या षटकामध्ये. कदाचित एक विकेट महत्वाची होती इथं. ब्रेक थ्रू महत्वाचा होता कारण दोन्ही फलंदाज ही जोडी खूप छान जमली होती आणि खूप सुंदर फलंदाजी करत होती. भागीदारी सुद्धा बनत चालली होती, परंतु ही जोडी फोडलेली आहे. मला वाटतं कुणालचा व्यवसाय काय आहे ते मला माहित नाही, परंतु तो जर वकील असता ना तर त्याने खूप लोकांना घटस्फोट मिळवून दिला असता, कारण जोड्या फोडायचा त्याला चांगला अनुभव आहे. इथे सुद्धा खूप चांगली जोडी फोडली त्याने. वाह, चांगला फटका. मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवेल. एक धावफलक एकने हळुवारपणे पुढे पोहोचतोय. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. शिरगाव संघ फलंदाजी करत असताना संभाजीनगरच्या 42 धावांना प्रत्युत्तर देत असताना 5 षटकांची लढत. खरं तर पहिल्या षटकामध्ये एक पॉवर प्ले, 2 षटक पॉवर प्लेची होती का, 4 षटकांची लढत आहे. एकच षटक पॉवर प्लेचं आहे आणि त्यामुळं या षटकामध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन हटवलेलं आपण पाहिलं. 3 क्षेत्ररक्षक ऑनसाइडला सीमारेषेवरती आहे, 2 क्षेत्ररक्षक ऑफसाइडला सीमारेषेवरती आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, भिवंडीचे माजी आमदार आणि निश्चित प्रकारे सर्वसामान्यांचे आधारस्तंभ, युवकांचे प्रेरणास्थान, सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे आज या मंचाला त्यांनी भेट दिली, स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, आपला अमूल्य वेळ आपल्या स्पर्धेसाठी दिला. त्याबद्दल त्यांचे आम्ही ग्रामस्थ वडवली आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. 2 वेळा आमदार आणि त्याचबरोबर अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपद अशी वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहे, परंतु आपल्या पदांचा उपयोग सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी करणारे हे नेते, अगदी जनसामान्यातले नेते म्हणून त्यांचा परिचय आहे आणि त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य देखील त्याच प्रकारचं आहे. सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारं एक नेतृत्व म्हणून आम्ही रुपेश दादांना ओळखतो. आज ते या ठिकाणी आले, सदिच्छा भेट दिली ग्रामस्थांकडून. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. जाऊ मैदानामध्ये जिथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ 2. विजयासाठी आता आवश्यक असतील ते 18 धावा. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. त्रेचाळीस धावांचं आव्हान होतं आणि 12 चेंडू मध्ये आता 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सतीश मैदानामध्ये आहे, त्याच्या जोडीला आता नवीन फलंदाज येईल. बघा, तिसरं षटक आता सुरू होणार आहे. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. चांगली सलामी दिल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं की 2 विकेट्स लागोपाठ घेत संभाजीनगर संघाने देखील इथे बिगुल वाजवलेला आहे. सामन्यामध्ये परत येण्याचा त्यांचा प्रयत्न पुढे यशस्वी ठरतोय काय बघायचे, कारण पुढचा चेंडू देखील त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. हे महत्वाचं आहे. एकदा कमांड पकडल्यानंतर, एकदा पकड मजबूत झाल्यानंतर ती सैल होणार नाही याची काळजी क्षेत्ररक्षकांनी घेणं अपेक्षित आहे. उजव्या हाताचा फलंदाज सतीश स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघाल जगदीशला. जगदीशचा चेंडू, ओहो, लोअर फुल टॉस होता. काय दिशा दिली चेंडूला आणि सीमारेषे बाहेर पाठवले. सुंदर फटका, षटकार.
मुरबाड प्रीमियर लीग मध्ये विक्ट्री विराज या संघामधून खेळणारा हा खेळाडू अर्थात सतीश. तुम्ही बघितलं एक षटकार, काय सुंदर फटका होता तो. पहिल्यांदा तो उजव्या एष्टीवरती आला, थोडासा त्याने कमरेत तो वाकला, गुडघ्यामध्ये देखील वाकला आणि बरोबर ज्यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता, खाली येत होता असा चेंडू त्यानं अलगद स्क्वेअर लेगला एक सुंदर षटकार दाखवलेला. ही प्रतिभा मोठ्या सरावानंतर मिळते. यावेळेस त्याने शफल झाल्यानंतर ऑफसाईडला फुल टॉस चेंडू टाकला होता. इथे टायमिंग करणं अवघड आहे, कारण पोझिशन तुम्ही बनवलेली असते आणि ज्यावेळेस पोझिशन बनवल्यानंतर जर गोलंदाजाने चेंडू तुमची पोझिशन ओळखून टाकला तर खेळणं निश्चित अवघड आहे. एक धाव इथे मिळते. धावफलकावरती 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये आता सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघताय जगदीशला. या षटकामध्ये धावा रोखण्याची गरज होती, तिथे देखील काही धावा आलेल्या आहेत. 9 चेंडूमध्ये आता 11 धावांची गरज आहे. उजव्या बाहेर चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, आतलीकड चेंडूने घेतली, चेंडू जातोय तो, ओहो इथे पाहायचंय चुकीच्या दिशेने फेक आहे. 2 धावा पूर्ण होतील. सतीश विलक्षण वेगवान आहे विकेट मध्ये. त्याने पहिली धाव इतकी वेगात घेतली आणि दुसरी धाव तो त्याने सहजपणे पूर्ण केली आणि तो डेंजर एंडला थांबला. तिथे थ्रो आला, तो सुरक्षित पोहोचला आपल्या घरट्यामध्ये आणि त्यानं रुपेशला सुद्धा सुरक्षित बनवलं. 34 धावा 8 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग इथे सुरू असताना आपण पाहतो. इथे फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा ग्लान्स केला या फटक्याला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा निश्चित मिळणार नाही. इथे फलंदाज रुपेश बाद होईल. सतीश भयंकर वेगवान आहे, परंतु रुपेशला ही धाव घेणं निश्चित महागात पडलं. धक्का क्रमांक 3. अमोल अमोल अनमोल. ओ चेंडू आकाशामध्ये, कोण पोहोचेल चेंडू खाली पाहायचंय. गोलंदाजाचा प्रयत्न कमी पडेल तिथे. ओ हो नो मॅन्स लँड. 4 क्षेत्ररक्षक आले घोंगावत तिथे, मात्र 2 धावा तोपर्यंत मिळत आहेत. या कंडिशन्स चा फायदा उठवणं गरजेचं आहे. 3 चेंडू 6 धावा अशी लढत आहे. 4थ्या षटकामध्ये आपण बघतोय अमोल गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 3 चेंडू मध्ये त्यानं सतीश सारखा महत्वाचा मोहरा टिपला, मात्र 2 धावा खर्च केल्या. पुढच्या 3 चेंडू मध्ये त्याला वाचवायच्या 6 धावा. ही मॅच आहे, जबरदस्त मॅच. काळजाचा ठोका चुकवणारी ही मॅच आहे, हृदयाची धडधड वाढवणारी ही मॅच आहे. एखादा हृदयाचा पेशंट डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला सांगतो की कांदा नाही, बटाटा खाऊ नको, वांग खाऊ नको, तेलकट खाऊ नको, तळलेलं खाऊ नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको. डॉक्टर आता अजून एक लिहून देईल चिठ्ठीवरती की तू अशा प्रकारचे मॅचेस बघू नको, तुझ्या आरोग्यास ते घातक ठरतील, कारण हृदय बंदच करणारे हे मॅचेस आहेत.
यावेळेस स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे ओ हो झेल टिपला आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी, कमाल का खेल. मेरे को सब कुछ कमाल दिखता है. गेंदबाज का कमाल गेंदबाज जाने. काय जबरदस्त गोलंदाजीने इथं प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. गोलंदाज अनमोल गोलंदाजी, अतुलनीय गोलंदाजी. इथे 4 चेंडू मध्ये 2 गडी बाद करत असताना 2 धावा खर्च केल्या. 2 चेंडू 6 धावा. काय मॅच आहे. यावेळेस मोठा फटका. चेंडू उंच आकाशामध्ये. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तिथे आतमध्ये आणण्याचा प्रयत्न फसला आणि सामना जिंकला. शिरगाव संघ विजेते पदावरती विराजमान होतोय. संभाजीनगर संघाचा कडवा प्रतिकार त्यांनी मोडून काढलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. निश्चित प्रकार प्रतिस्पर्ध्यांच्या कराल दाढेमध्ये हात घातला होता अनमोलनं, पण मॅच मात्र तो घेऊन येऊ शकलेला नाही. एक चांगली मॅच, प्रेक्षणीय मॅच, रोमहर्षक मॅच, चित्तथरारक मॅच आपल्याला बघायला मिळाली. एक काट्याची मॅच बघायला मिळाली. तुल्यबळ झुंज आपल्याला बघायला मिळाली. दोन्ही संघांना आम्ही मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो दोन्ही टीमचं. एक चांगला सामना आपल्या समोर इथे सादर झालेला.